नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताई जाधव. आपण पाहणार आहोत 22 मार्च रोजीचा महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम पाठीमागच्या काही दिवसापासून आपण जर विचार केला राज्याच्या संपूर्ण विभागाचा, याच्यामध्ये कोकणाचा दक्षिण भाग असेल, खानदेचा काही भाग असेल, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ संपूर्ण भागामध्ये पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर देशाचा मध्यवर्ती संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये कर्नाटक असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग, राजस्थानचा पूर्व भाग असेल, या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळाला. कारण की जो सिस्टम्स तयार झाला होता त्या सिस्टमच्या प्रभावामुळे राज्यात आपल्याला पाऊस पाहायला मिळाला. मध्य भारतामध्येही पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. मात्र तो सिस्टम जर पाहिलं, तो सिस्टम आता जवळपास पूर्वेला सरकलेला पाहायला मिळत आहे. आता या सिस्टमच्या प्रभावामुळे पूर्व जे राज्य असतील, याच्यामध्ये सिक्कीम असेल, आसाम, अरुणाचल प्रदेश, गंगटोक, त्याचबरोबर मेघालय, इम्फाळ, तसेच नागालँडचा काही भाग असेल, या भागामध्ये आपल्याला येणाऱ्या 2 ते 3 दिवस काही प्रमाणामध्ये मध्यम ते काही प्रमाणात जोरदार सर्व पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणारा जो सिस्टम असेल, तो येणारा सिस्टमच्या प्रभावामुळे देशाचा जो पूर्व पश्चिम भाग असेल, राजस्थान असेल, पंजाबचा भाग असेल, या भागामध्ये ढगांचं वातावरण पाहायला मिळू शकतं. याचबरोबर या सिस्टमच्या प्रभावामुळे हे राज्याचा जो दक्षिण भाग असेल, सांगली, कोल्हापूर, सातारा, याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल, धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भाचा पूर्व भाग असेल, या भागात काही प्रमाणामध्ये ढग पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र जर आपण दिवसभराचा जर विचार केला तर दिवसात संपूर्ण राज्यामध्ये तापमानामध्ये वाढ झालेली पाहायला मिळणार आहे. मात्र जे उत्तरेकडून जी हवा येणार आहे, जी हवा ड्राय वेदर असेल, ड्राय असेल, या ड्राय विंडमुळे दिवसभराचं तापमान वाढेल. मात्र रात्रीच्या वेळेला जर पाहिलं तर रात्री आणि सकाळी मात्र काही प्रमाणामध्ये गारवा आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, सांगली असेल, सातारा दक्षिण भाग असेल, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली हा संपूर्ण भाग आहे. या भागामध्ये तुम्हाला जे ढग दिसत आहेत, हे जे या ढगामुळे मात्र कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. कारण की हे ढग जे आहेत हे खूप जाड नाही आहेत, ही पातळ ढगांची लेअर आहे. या पातळ ढगांच्या लेअरमधून कोणत्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. पाठीमागच्या दिवसापासून जे ढग तयार होत होते ते दुपारी, दिवसभर सकाळी ऊन पडायचं, त्याच्यानंतर दुपारी ढगांची निर्मिती व्हायची. हे जे ते ढग होते ते निंबोनियस क्लाउड म्हणतात त्याला. म्हणजे जमिनीपासून ते त्याची जी उंची असते व ढगांची जी जाडे असते ती अतिशय जास्त असते. त्यामुळे लाईटनिंग, थंडरस्टॉर्म, मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत असतो. मात्र हे या ढगामधून असा कोणताही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचबरोबर उद्याचा अंदाज जर आपण पाहिला तर उद्याही खानदेचा संपूर्ण भाग असेल, याचबरोबर मराठवाड्याचा मध्यवर्ती भाग असेल, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचाही उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये तापमान काहीसं जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर ठाणे, पालघर, कल्याण, रायगड या भागामध्ये उद्या आणि परवा काही प्रमाणात तापमान जास्त पाहायला मिळेल. 1 ते 2 ठिकाणी उष्णताची जी लाट असते ती अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये ढग पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच लातूर असेल, भंडारा असेल, चंद्रपूरचा पूर्व भाग असेल, गडचिरोली या भागामध्येही काही प्रमाणामध्ये ढग आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर राज्यात 23 तारखेला, 23, 24 आणि 25 तारखेला याच पट्ट्यामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 22 आणि 23 तारखेच्या दुपारपर्यंत राज्यात कोणताही स्वरूपाचा पाऊस पडणार नाही. म्हणजे 23 तारखेनंतर 2 दिवस कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दक्षिण भागात पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता. याचबरोबर हवामान खात्याच्या म्हणजे IMDच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर आज 22 तारखेला कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, धाराशिव, लातूर या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र या अंदाजामध्ये काही अंशी बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणताही स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यात दक्षिण भागामध्ये आज आणि उद्या पाहायला मिळणार नाही. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.